चला आता संक्रांत झाली पण तरीही आम्हाला पतंग उडवायचं आहे. साईचं आणि त्याच्या पप्पाचं वरती चालू होतं पतंग उडवायचं. तर मी तर थोड्या वेळ टेरेसवरती गेले तर छान अशी आकाशाला ना मस्त अशी लाली तयार झालेली होती. तर तुम्ही पाहू शकतात खरंच खूप छान वाटत होतं त्याला पाहिल्यानंतर. तर इथे हे दोघांचं पतंग उडवायचं काम चालू होतं. हवा असली ना तरच वर जातो नाही तर जात नसतो रानू. चला उद्या उद्या उडवा दुपारी. सायकल आता इथे ना साईला पतंग उडवायचा होता पण हवा अजिबातच लागत नव्हती आणि त्याला हे पतंग उडताना पाहिलं ना तर मला माझ्या लहानपणीची आठवण आली. कारण आम्ही लहान असताना असंच हट्ट करायचो, पतंग वगैरे उडवायचं नाही पण साडी नेसायची भारी हवस असायची तेव्हा. आणि आता खूप कंटाळा येतो. तर असो चला आज थोडीशी खरेदी करण्यासाठी बाहेर आलेलो होतो मी. संक्रांत तर झालेली होती पण थोडंसं वाण वगैरे आपल्याला घ्यायचं असतात तर त्याच्यासाठी मी इथं खरेदी करण्यासाठी आलेले होते. आणि इथं सिटीत असं असतं की म्हणजे जेव्हा काही लागेल तेव्हा आपण बाहेर जाऊन घेऊन येऊ शकतो. त्यामुळे एकदाच जाऊन सगळं खरेदी करायचं असं काही होत नाही. आणि तर बघा तुम्ही इथे सर्व असं साहित्य लागलेलं असतं जे की वाणासाठी आपण देऊ शकतो बायकांना किंवा आपण जे लुटायचं म्हणतो तर तेही करू शकतो. तर इथे सर्व साहित्य घेतलं आणि नंतर मला नाही एक ब्लाऊज पीस घ्यायचा होता. कारण मी हळदी कुंकू करण्यासाठी एक साडी ठरवली होती आणि त्याच्यावरती मॅचिंग असं मला ब्लाऊज पीस बघायचा होता. तर त्यासाठी इथे मी आलेले होते. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.